सर्वांना माझा नमस्कार. मी एकता युवराज बागुल, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज मी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आयोजित हॅकेथॉन स्पर्धेनिमित्ताने माझा मुख्य विषय कृषी या अंतर्गत उपविषय उपकरण निर्मिती संदर्भात मी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. साहित्य, उदाहरणार्थ प्लास्टिकची बॉटल, नळ्या, स्ट्रे याचप्रमाणे इतर साहित्य म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून दैनंदिन जीवनात त्याची उपयुक्तता कशी करावी या संदर्भात मी तुम्हाला सांगितले. यापुढील माहिती माझी मैत्रीण तुम्हाला सांगणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी राजश्री प्रमोद राणे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज मी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आयोजित हॅकेथॉन स्पर्धा निमित्ताने माझा मुख्य विषय कृषी या संदर्भात थोडक्यात माहिती आपणास माझ्या मैत्रिणीने दिलीच आहे आणि त्याचे काही फायदे मी आपणास सांगणार आहे. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते. वापसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते. पिकाला रोजच दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. दिवस रात्र कधीही पिकांना पाणी देता येते. जमिनीची धूप थांबते. जमिनी खराब होत नाही. पाणी पानावर पडल्याने चिकट्यासारखे रोग धुवून जातात. चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हटले पाहिजे. धन्यवाद.